नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पुन्हा एकदा जोमानं सुरू झाली आहे. या योजनेचा ऑनलाईन अर्ज नेमका कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण घेणार आहोत. सर्वात आधी महावितरणच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. तिथे लाभार्थी सुविधा या टॅबवर अर्ज करा हा पर्याय निवडा. अर्ज करा या पर्याय निवडल्यानंतर असा पेज ओपन होईल. म्हणजे नोंदणी फॉर्म ओपन होईल. अटल MSKPY, MTSKPY, कुसुम ह्या योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केलेली असाल तर ह्या पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करता येणार नाही. कारण PM कुसुम मध्ये आपण आधार नंबर रजिस्टर करतो आणि आधार नंबर कोणत्याही योजनेमध्ये एकदाच भरावा लागतो. म्हणून जर तुम्ही तिथे म्हणजे या योजनेमध्ये नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करता येणार नाही किंवा तिथे जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर. सर्वात आधी आपल्याला या योजनेचा अर्ज करताना लागणारे कागदपत्र 7/12 उतारा असायला हवा आणि त्या 7/12वर विहीर, कूपनलिका शेतात असल्याची नोंद असावी. परत शेततळा याची नोंद असावी. जर तुमच्या 7/12वर एकापेक्षा जास्त नाव असेल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र भोगवटदाराचे किंवा हिस्सेदाराचे 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून अपलोड करायचं आहे. नंतर रद्द केलेली धनादेश प्रत म्हणजे चेकची कॉपी किंवा बँक पासबुक प्रत म्हणजे बँक पासबुकची फोटो PDF करून अपलोड करायची आहे. नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे. तर चला अर्ज भरण्यास सुरू करूया. सर्वात आधी जिल्हा निवडायचा आहे, जो की मी जिल्हा निवडलेला आहे. नंतर तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडताना तुमचे स्वतःचा राहणारा गाव नसून शेतीचा गाव निवडायचा. ज्या गावी शेती असेल तो गाव निवडायचा आहे. शेतीचा प्रकार तुम्ही सेल्फ म्हणजे स्वतःची किंवा शेअर्ड म्हणजे सामायिक असा प्रकार निवडू शकता. नंतर आहे मुख्य गट क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर उप गट क्रमांक टाकायचा आहे, जो की त्यानंतर उपगट क्रमांक टाकायचा आहे. नंतर शेतीचा प्रकार, जमिनी मालकाचे नाव, 7/12वर जेवढी नावे असतील ते तुम्हाला शो होतील, पण तुम्हाला अर्जदाराचा नाव सिलेक्ट करायचं आहे. त्या गटामध्ये असणाऱ्या जमिनीचं क्षेत्रफळ तुम्हाला दाखवेल. नंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव लिहायचे आहे. नंतर तुम्हाला लिंग सिलेक्ट करायचं आहे. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, जात वर्गवारी. ओबीसीला 90% सबसिडी असतो आणि SC/ST ला 95%. ईमेल आय डी इथे शो केलेली आहे, पण ईमेल आय डी टाकण्याची काही गरज नाही. नंतर तुमचा अर्जदाराचा रहिवासी पत्ता टाकायचा इथे. अगोदर आपण शेतीचा पत्ता टाकलेला होता, आता आपल्या घराचा रहिवासी पत्ता टाकायचा आहे. किती पण आपण जिल्हा वगैरे तालुका वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर आहे आधार प्रमाणित करा. याच्यावर क्लिक करीत असताना
इथे नवीन पेज ओपन होईल. तुम्ही तुमचा जो अगोदर आय ऍग्री फॉर UID ऑथेंटिकेशन वर क्लिक करायचं आहे. नंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे आधार सोबत म्हणजे आधार सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचं आहे. ठीक आहे. आधार क्रमांक आधार क्रमांक टाकल्यानंतर सेंड OTP वर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि तो OTP इथे टाकून व्हेरीफाय OTP वर सत्यापित करून घ्या. आधार प्रमाणित केल्यानंतर आधारवरील संपूर्ण माहिती इथे खाली शो होईल. ठीक आहे. नंतर आपल्याला जर स्त्रोताचे प्रकार निवडायचे आहे. तो तलाव आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, नदी आहे, कॅनल आहे, शटल आहे की ट्यूबवेल आहे. आपल्याला तो निवडायचा आहे. ठीक आहे. सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे. तुम्हाला मायक्रो म्हणजे सूक्ष्म पाहिजेत, ओपन ओपन प्रकार निवडायचा आहे की पाईप. जनरली तुमचं जर सबमर्सिबल घेत असाल तर पाईप निवडा. पाण्याची गुणवत्ता निवडायची आहे, हार्ड किंवा सॉफ्ट. जलस्रोताची खोली निवडायची आहे. विहीर असेल तर तुम्ही 40-50 जेवढी तुमची खोली असेल तेवढी निवडू शकता. जर तुमचं बोर असेल तर 190च्या वरती फुटामध्ये तुम्ही टाकू शकत नाही. पावसाळी पावसाळ्यामध्ये तुमची खोली किती असतो ते निवडायचं आहे. जसे माझी विहीर 40 फुटाची आहे तर माझी खोली असते 25 फूट पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात 30 फूट असते. विद्यमान शेतात तलाव आहे काय असेल तर होय वर क्लिक करा, नसेल तर नाही वर. जर तुम्ही बोरवेल निवडले असेल तर खूप नकलिकेची तुम्हाला रुंदी निवडायची आहे. 6 इंची आहे, 3 इंची आहे, 5 इंची आहे, जे काही असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. पिकाचा प्रकार तुम्ही खरीप हंगामात किती पिके घेतली मागील वर्षात ते निवडायचं आहे. रब्बी हंगामात किती पीक घेतली ते टाकायचं आहे. जर तुम्ही सध्या परिस्थितीत कोणता पंप जर वापरत असाल तर येस करा. सध्या परिस्थितीत मी पंप कोणताच वापरत नाही. जर तुम्ही येस असेल तर विद्यमान पंपाचा तुम्हाला प्रकार टाकायचा आहे. AC आहे की DC आहे. ठीक आहे. आणि मग नंतर पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. आवश्यक पंप इथे तुम्हाला आवश्यक पंप म्हणजे बाय डिफॉल्ट फक्त DC दिला आहे. कारण सोलारची वीज DC मध्ये असते, डायरेक्ट करंट मध्ये असते. म्हणून फक्त एकच ऑप्शन आहे DC. आवश्यकता पंपाचा प्रकार सरफेस म्हणजे जमिनीवरील पंप आणि सबमर्सिबल म्हणजे पाणबुडी पाण्यात असणारी. स- तर मी पाण्यात बुडणारी घेणार आहे. तर सबमर्सिबल पंप. आवश्यक पंप श्रेणी आवश्यक पंप श्रेणी वॉटर आहे बाय डिफॉल्ट इथे. नंतर HP तुम्हाला आवश्यक असणारी तुम्ही HP टाकू शकता. 3 HP, 5 HP. आवश्यक पाणी उपसा पर मिनिट 700 वगैरे 700 लिटर वगैरे तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला ऐनवेळी मोनोपोलची उंची बदलायची आहे का? मोनोपोलची उंची म्हणजे ते स्टेजेस असतात पंपाचे. ते जर तुम्हाला बदलायचे असेल ऐनवेळी तर तुम्ही बदलू शकता. बुस्टर पंप हवा आहे का? जर तुमचा जर पंप तेवढ्या ताकदीने पाणी फेकत नसेल किंवा बाहेर काढत नसेल तर तुम्ही बुस्टर पंप त्या वेंडर कडून घेऊ शकता. आणि मग ते तुम्ही त्या वेंडर जेव्हा फिटिंग करायला येईल तेव्हा त्या विक्रेत्यासोबत आपण वाटाघाटी करून पैशाची अ, वाटाघाटी करू शकतो. पण शक्य तर मी माझ्या शेतासाठी नोच निवडलाय मी. कारण माझी खोली ठीकठाक आहे आणि पाण्याची पातळी पण ठीकठाक आहे म्हणून. बँक खाते नंबर तुम्हाला योग्य टाकायचं आहे. बँक खाते नंबर कारण तुमचा जर अर्ज बाद झाला तर याच खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणून बँक खाते क्रमांक अचूक टाकावा. खातेधारकाचे नाव लिहायचं आहे. IFSC कोड टाकून इथं बँक तपशील शोधायचा आहे. शाखेचं नाव टाकायचं आणि शहराचं नाव टाकायचं. नंतर इथं बाय डिफॉल्ट 83 गट क्रमांक आलेला आहे माझं. नंतर आजची डेट येईल इथे तुम्ही चेक मार्क करायचं इथे आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. अगोदर 7/12 आणि जर सामायिक शेती असेल तुम्हाला संमती पाहिजे असेल ना हरकत प्रमाणपत्र त्या 200 रुपयाच्या स्टॅम्पवर
जोडून एकत्रित स्कॅन करून एका पीडीएफ फाईलमध्ये एकत्रित स्कॅन करून 500 केबी पर्यंत ती 500 केबी पर्यंत फाईल बनवून आपल्याला अपलोड करायची आहे. नंतर कॅन्सल वाला चेक तुम्ही अपलोड करू शकता किंवा बँक पासबुकची प्रत पीडीएफ पीडीएफ मध्ये स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायची आणि ते पण 500 केबी मध्ये. नंतर पासपोर्ट साईज आकाराचा छायाचित्र तुम्ही अपलोड करायचं आहे 500 केबी पर्यंत. नंतर अपलोड केल्यानंतर अगोदर चूज फाईल करायचं आहे, नंतर अपलोड करायचं आहे. इथं तुमचं मग जसं जसं तुम्ही अपलोड कराल तेव्हा पर्सेंट वाढेल आणि जतन आणि पुढे करायचं आहे. जतन आणि पुढे केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल. असं इंटरफेस दिसल्यानंतर अ, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल, तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर तुमचा लाभार्थी क्रमांक आला असेल, लाभार्थ्याचे नाव आलं असेल आणि तुम्हाला किती भरणा करायचा आहे, ते एकूण भरण्याची रक्कम तुमच्या मोबाईलवर एस-एम-एस द्वारे आलेला असेल. नंतर तुम्हाला भरणा करा या बटनवर क्लिक करून ऑनलाईन तुम्ही प्रोसेस करायची आहे आणि भरणा करताना योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना रिफ्रेश करू नका शक्यतोवर. प्रोसेस होऊ द्या पूर्ण. घाई करू नका आणि एकूण एकूण रक्कम भरणा करून झाल्यानंतर तुम्हाला वेंडर निवडण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि वेंडर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला जो आवडणारा पंप असेल, आवडणारी कंपनी असेल ते निवडून तुम्ही सबमिट करा. नंतर ते तुम्हाला एस-एम-एस द्वारे किंवा फोनद्वारे कॉन्टॅक्ट करतील आणि शेतात येऊन प्रत्यक्ष शेतात येऊन ते सर्वेक्षण करून जातील आणि तुम्हाला सोलर पंप बसवून देतील. सर्व माहिती भरून झाल्यावर ऑनलाईन पेमेंट करा. पेमेंट करताना पेज रिफ्रेश किंवा बॅक करू नका. एकदा का भरणा यशस्वी झाला की तुमचा अर्ज पूर्ण होईल. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपला अर्ज नोंदवा आणि हक्काची वीज मिळवा. अधिक माहितीसाठी महावितरणच्या पोर्टलला भेट द्या. धन्यवाद.